इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर. काही लोक म्हणाले गेलं 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 गेलं, कुठे गेलंच नाहीये, आम्ही करतोय. आणि त्यामुळे लाखो लोकांसाठी, तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल. स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभारले जातील. आणि म्हणजे अनेक या ठिकाणी जी वचनं आम्ही देतोय ती आपल्या समोर आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. ते देखील आम्ही महायुती म्हणून महापालिकेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, आरोग्याचे उपक्रम, लोकांचे लोकाभिमुख उपक्रम घेऊन आम्ही ते राबवणार आहोत. आणि एक सूचना देखील त्याच्यामध्ये आली की हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेच्या रुग्णालयांना संलग्न असं देखील करण्याचा आमचा मानस आहे. एसटीच्या प्रवासाच्या तिकिटात आम्ही बहिणींना 50% सवलतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. काही लोक म्हणाले तोट्यात जाईल, तोट्यात जाईल, पण एसटी फायद्यात आली. तसंच आम्ही मुंबईकर लाडक्या बहिणींसाठी BST मध्ये देखील 50% सवलत देण्याचा निर्णय महिलांसाठी, आमच्या लाडक्या बहिणींसाठी घेण्याचा संकल्प केलेला आहे. आणि म्हणून त्यांना लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर तर आम्ही लाडकी बहीण योजनेतून केलंय. जसं मोदी साहेबांनी महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान देण्याचा निर्णय घेतलाय, तसंच आम्ही देखील सरकार म्हणून घेतलाय. आणि त्याचा फायदा आपण बहिणींना होतोय ते पाहतोय. लघु उद्योजकांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणं, कोळीवाडे आणि गावठाण्यांचं स्वतंत्र DCR तयार करून पुनर्विकासाला चालना देणं, कोळी बांधवांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आम्ही तुमच्या समोर मांडतोय. पुनर्विकास प्रकल्प राबवताना आता जे अडथळे येत होते हे सगळे अडथळे आम्ही दूर केले. म्हणजे आता कुठलाही अडथळा पुनर्विकासासाठी येणार नाही. मग SRA असेल, म्हाडा असेल आणि इतर ज्या धोकादायक इमारती असतील, या सर्व सेसच्या बिल्डिंग असतील, नॉन सेसच्या बिल्डिंग असतील, BDD चाळीमध्ये तर आम्ही घरे दिलेली आहेत. आणि त्यामुळे पुनर्विकास म्हणजे धोकादायक इमारती पडून लोकांचे जीव जात होते ते बिलकुल आमच्या या वचननाम्यामध्ये आहे की हे सर्व पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारने युनिफाईड DCPR मध्ये निर्णय घेतलाय. आम्ही परवा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये निर्णय घेतलाय. अटी शिथिल केल्यात, नियम शिथिल केलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा होईल. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो. त्याचबरोबर पाणी दरामध्ये पाणीपट्टीत दरवर्षी 8% वाढ होते. ही वाढ पुढील 5 वर्षासाठी देखील आमच्या वचननाम्यामध्ये स्थगित केलेली आहे, त्यांच्यावर भार नको म्हणून. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी देखील यापूर्वी देखील सांगितलं, ते आम्ही वचननाम्यात याच्यात आहे की मुंबईतलं प्रदूषण मुक्त मुंबई करण्यासाठी 17,000 कोटी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धन करणं हे देखील आम्ही या ठिकाणी केलं. आणि गेले 25 वर्ष फक्त अंडरस्टँडिंगसाठी रखडलेले रखडलेले STPचे प्रकल्प ते 25 वर्षात केले नाही. सगळं असंच प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडत होतो, ते देखील आता बंद होईल. STP ट्रीटमेंट प्लांट सुरू आहेत. कामं 1-1.5 वर्षात कामं कंप्लीट होतील, जी 25 वर्षात झाली नाही ती आम्ही केली. रस्त्यांची काँक्रिटीकरण, दरवर्षी पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करायचा, बळी जात होते, अपघात होत होते, ते देखील काँक्रीटचे, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजीने आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की 2 फेजमध्ये अख्ख्या मुंबईचे रस्ते काँक्रीटचे झाले पाहिजे. आणि ते तुम्हाला दिसत आहे. पहिला फेज 6 महिन्यामध्ये होईल आणि दुसरा फेज एक पुढच्या 1.5 वर्षामध्ये, वर्षभरातच कंप्लीट होईल आणि मुंबई पूर्ण खड्डेमुक्त होईल. आणि बाकी खूप आम्ही त्याच्यामध्ये वचननाम्यामध्ये जे काही मुंबईकरांसाठी आवश्यक आहे ते या मांडलेलं आहे. आणि फक्त वचननाम्यामध्ये आम्ही फक्त तेवढं मांडून थांबणार नाही, तर त्याची अंमलबजावणी आम्ही करणार, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी